नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपले घरगुती लाईफ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण चिबूड वडे किंवा चिबुडाचे घारगे बनवणार आहोत. तर चला तर मग चिबूड वडे बनवूया. प्रथम चिबुडाच्या देठाकडील भाग कापून घ्यावा. मग मध्यभागी कापून चिबुडाचे 4 भाग करावेत. हा गोल चिबूड आहे. कोकणात लांबट चिबूड असतात. आता चिबुडाच्या आतील भाग म्हणजेच चिबुडाच्या बिया काढायच्या आहेत. चिबुडाच्या बिया आपण अशा प्रकारे चमच्याने पण काढू शकतो. पहा, अशा प्रकारे चमच्याने पण आपण व्यवस्थित काढू शकतो. सर्व बिया काढायच्या आहेत त्या. तसेच आपण हाताच्या बोटाने देखील तो भाग काढू शकतो. अशा प्रकारे चिबुडाच्या आतील सर्व बिया काढायच्या आहेत. सर्व बिया काढून झाल्यावर चिबुडाचे तुकडे एका डिशमध्ये ठेवावेत. त्यानंतर चिबुडाचे तुकडे किसणीवर किसावेत. जर किसणीवर किसायला जमत नसेल तर चिबुडाची साल काढायची आणि त्या चिबुडाचे बारीक तुकडे मिक्सरलाही लावू शकतो. किसणीवर अशा प्रकारे चिबुडाचा बारीक किस निघतो. पण किसणीवर किसताना हात सांभाळून किसणे. चिबुडाची साल हाताकडे ठेवावी व किसावे. अशा प्रकारे सर्व चिबूड किसून घ्यावा. चिबूड वडे करण्यासाठी साहित्य वाटीच्या प्रमाणात दिलं आहे. 1 वाटी चिबूड रस आहे. 1 वाटी गव्हाचे पीठ आहे आणि 2 वाट्या तांदळाचे पीठ आहे. 1 वाटी गूळ, चवीनुसार मीठ आणि तेल लागणार आहे. प्रथम परातीत चिबुडाचा रस घालावा. त्यानंतर त्यात गूळ घालावा. चिबूड रस आणि गूळ एकजीव होईपर्यंत हाताने मिक्स करावे. चिबूड रसामध्ये गूळ अशा प्रकारे मऊ करावा आणि सर्व एकजीव करावे. जर गुळाचे खडे असतील तर बोटांनी ते नरम करावेत आणि अशा प्रकारे गूळ आणि चिबूड रस मिक्स करावा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालावे. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा ते चांगले मिक्स करावे आणि एकजीव करावे. एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घालावे. गव्हाचे पीठ देखील त्या रसामध्ये मिक्स करावे. चांगले एकत्र करून ते एकजीव करावे. अशा प्रकारे मळून ते एकजीव करावे. त्यानंतर त्यामध्ये 2 वाट्या तांदळाचे पीठ घालावे. तांदळाचे पीठ घातल्यानंतर पुन्हा ते सर्व एकजीव करून मळून घ्यावे. जसे आपण चपातीला पीठ मळतो तसे हे देखील पीठ मळून घ्यावे.
पिठामध्ये जास्तीचे पाणी घालू नये. त्या रसातच पीठ मळावे, कारण ह्या प्रमाणात घेतले तर पाणी लागत नाही. पहा, अशा प्रकारे पिठाचा गोळा तयार झाला आहे. हे पीठ चांगले 2-3 मिनिटे मळावे. गरज वाटल्यास थोडेसे तेल टाकून मळून घ्यावे. पहा, अशा प्रकारे छान मळावे. जर एका हाताने आपल्याला मळायला जमत नसेल तर पिठाच्या गोळ्याचे 2 भाग करावेत. अशा प्रकारे पिठाच्या गोळ्याचे 2 भाग करावेत व त्यातील एक पिठाचा गोळा घेऊन चांगला मळून घ्यावा. अशा प्रकारे 2-3 मिनटं अजून चांगला मळावा. जसा चपातीला मळतो अगदी तसाच मळावा. त्यानंतर दुसरा गोळा घेऊन तोही चांगला मळून घ्यावा. आणि हा पिठाचा गोळा चांगला मळून होईपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता बघा, हे पिठाचे गोळे कसे छान मळून झालेले आहेत. ते 5 मिनटं बाजूला ठेवूया. 5 मिनटानंतर एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीवर तेल लावून घेऊया. प्लास्टिकची पिशवी नसेल तर केळीचं पानही चालेल. त्याच्यावर तेल लावून आपण त्यावर वडे थापायचे आहेत. त्यासाठी आपण एक पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे. हातावर तेल लावायचे आणि हातावरच गोल करून प्रेस करायचा. अशा प्रकारे प्रेस करून घेतल्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीवर ठेवून तो चांगला गोल थापावा. जास्त जाडसरही थापायचा नाही आणि पातळही थापायचा नाही. पहा, असा गोल वडा थापून घ्यायचा. आणि अशा प्रकारे आपण सर्व वडे थापून घेऊयात. पहा, अशा प्रकारे आपण सर्व वडे थापून घेतलेले आहेत. कढईत तेल गरम करायला ठेवले होते. तेल आता गरम झाले आहे. त्यात आता एक वडा सोडूयात. वड्यासाठी तेल चांगले गरम हवे. तेल जर कमी गरम असेल तर वडे व्यवस्थित तळले जात नाहीत. आणि तेल जर जास्त गरम असेल तर वडे करपतात. हा वडा बघा कसा टम्म फुगलाय. झाऱ्याने वरून त्याला तेल सोडावे. तसेच हा वडा उलट करून तळून घ्यावा. दोन्ही बाजूने वडा खमंग आणि खरपूस तळून घ्यावा व बाहेर काढताना झाऱ्याने वड्यातील तेल निथळून घ्यावे. अशा प्रकारे तेल निथळून घ्यावे. पहा कसा टम्म फुगलाय वडा. आता आपण पुन्हा दुसरा वडा सोडावा. आणि तो वडा देखील बघा कसा टम्म फुगणार. पहा कसा एकदम टम्म फुगलाय. आता तो उलट करूया. उलट करून तो दोन्ही बाजूने चांगला तळून घ्यावा. खमंग आणि खरपूस तळून झाल्यानंतर झाऱ्याने तो काढावा. काढताना त्यातील तेल निथळून घ्यावे. पहा, हा पण कसा टम्म फुगलेला वडा आहे, गरमागरम. आता मी हे सर्व वडे तळून घेत आहे. कोकणात भोपळ्याचे घारगे बनवतात. तसेच चिबुडाचे वडे किंवा घारगे बनवतात. आजची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना नक्की आवडेल. अशा प्रकारे नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला
न विसरता सबस्क्राईब करा. आपण पुन्हा लवकरच भेटूया. हे सर्व वडे तळून झाले आहेत. रंग पण खूपच सुंदर आलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.